शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा झटका। विधान परिषद निवडणुकीआधी साधे फोनही उचलले नाहीत। राज ठाकरे भाजप पाठोपाठ पवारांनाही दाखवले स्वार्थीपणाचे रंग। या सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन, एकही फोन घेतला गेला नाही। आपल्याशी चर्चाच त्यांनी केली। मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं। निकाल विरोधात गेल्यास आघाडी तोडण्याची उबाठानं दिली धमकी। उद्धव ठाकरेंचा स्वार्थी स्वभाव आणि सत्तेसाठीची लालसा लपून राहिलेली नाही। वेळोवेळी याचा अनुभव त्यांच्या भावापासून ते 25 वर्ष सोबत असलेल्या भाजपलाही आलाय। मात्र भाजपपासून फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचे नवे मायबाप झालेल्या शरद पवारांना देखील त्यांच्या या स्वार्थीपणाचा आता अनुभव येतोय। नुकतीच विधान परिषदेची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत उबाठा गटानं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली। खरं तर लोकसभेतील जागा वाटप आणि मिळालेला विजय पाहता शरद पवार गटानं दिलेल्या उमेदवाराला उबाठानं पाठिंबा द्यायला हवा होता। काँग्रेसमधील एका मोठ्या आणि अनुभवी गटाची देखील हीच भूमिका होती। मात्र इथे देखील उबाठानं स्वार्थीपणा करत मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी जाहीर केली। आपण पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला उबाठा गटानं पाठिंबा द्यावा यासाठी स्वतः शरद पवारांनी निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना फोन केला। तेव्हा त्यांचा देखील फोन न उचलण्याचा प्रकार ठाकरेंनी केला। फोन न उचलण्याची ही काही पहिलीच घटना नाही। जेव्हा प्रश्न स्वतःच्या फायद्याचा असतो तेव्हा उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत हा इतिहास आहे। आपल्याला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मराठी पक्षांची मोद बांधण्याचा प्रयत्न केला। तेव्हा शेवटपर्यंत चर्चेचं कुंड भिजत ठेवून ऐनवेळी उद्धव ठाकरे आउट ऑफ कॉन्टॅक्ट झाले होते। त्याची वाच्यता राज ठाकरेंनी स्वतः पत्रकारांसमोर केली। या सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन, एकही फोन घेतला गेला नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनीही जेव्हा उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देखील असाच स्वार्थीपणा करत ठाकरेंनी फोन उचलला नव्हता। आपल्याशी चर्चाच त्यांनी केली। मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं। थोडक्यात काय तर स्वतःचा स्वार्थ साधायचा असला की उद्धव ठाकरे फोन उचलत नाही। यामध्ये अजून एक महत्वाची बाब म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या रात्री महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची बैठक इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झाली होती, ज्यामध्ये मोठी खडाजंगी झाली। तेव्हा जर निकाल मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात गेला तर आपण महाविकास आघाडी सोडून देऊ अशी थेट धमकीच उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षाला दिली। या सर्व घडामोडींचा सारांश म्हणजे उद्धव ठाकरे कोणाचेच नाही। त्यांना त्यांच्या फायद्या व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नाही। वाईट काळात मदत करणाऱ्यांची जाण सुद्धा ते ठेवत नाही आणि त्यांचा स्वार्थ साधला गेला की समोर त्याचा घात करण्यासही ते मागे पुढे पाहत नाही।